नमस्कार प्रेक्षक हो. आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात की जिथे आपण वाट चुकतो, अनेक मार्गांचा शोध घेतो, पण समाधान मिळत नाही. भक्तीच्या, साधनेच्या आणि आध्यात्मिक शोधाच्या प्रवासात आपण अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतो, परंतु काहीतरी अदृश्य असतं जे सापडत नाही. आज आपण ऐकणार आहोत विजय दयाराम परदेशी यांच्या जीवनातील एक अकल्पनीय परिवर्तनाची कहाणी. एक प्रतिष्ठित गव्हर्नमेंट एम्प्लॉई आणि संगीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तीच्या जीवनात असे कोणते क्षण आले ज्याने त्यांना त्यांची संपूर्ण साधना पुन्हा तपासायला लावली. वारकरी संप्रदायापासून गजानन महाराजांची साधना, गुलाब बाबा, रामद्वारा संप्रदाय इतक्या विविध भक्तिपंथांचा शोध घेऊनही त्यांना खरे समाधान का मिळाले नाही. इतक्या वर्षांच्या भक्तीने त्यांना काय मिळालं, लाभ की हानी. अनेक संतांच्या मार्गदर्शनानंतर त्यांच्या शरीरावर का झाले वेगवेगळे रोग. शेवटी असे काय घडले की त्यांचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला आणि त्यांनी संत रामपालजी महाराजांचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या मनाला काय स्पर्श झालं, कशामुळे त्यांनी एक नवा निर्णय घेतला. चला ऐकूया विजय दयाराम परदेशी यांच्याच तोंडून. नमस्कार सतसाहेब. आपलं नाव? मी विजय दयाराम परदेशी, ऑनर्स फॅक्टरी, वरणगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव, महाराष्ट्रामधून. आपला व्यवसाय? सर, मी गव्हर्मेंट जॉब करतो मिनिस्ट्री ऑफ डिफेन्समध्ये. ऑनर्स फॅक्टरीला मी जॉबवर आहे आणि सोबत संगीत व्यवसायसुद्धा मी भरपूर दिवस आधी केलेला आहे. संत रामपालजी महाराजांची शरण आपण कधी घेतली? सर, मी 3 जून 2013 रोजी संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कुठली भक्ती साधना करत होतात? सर, विषय थोडासा मोठा असल्यामुळे तरी मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करेल. मी लहानपणापासूनच वडिलांच्या सोबत, वडील स्वतः एक वारकरी संप्रदायातून असल्यामुळे आम्ही शेगाव संस्थांची वारी ही लहानपणापासूनच करत होतो. जवळजवळ मला लक्षात येते तोपर्यंत मला सांगू शकतो की जवळजवळ 20-22 वर्ष आम्ही पायी शेगावला गेलेलो आहे. आणि शेगाव महाराजांचे जे आपले गजानन महाराज आहेत शेगाव संस्थेचे, तर त्यांच्यामार्फत त्यांच्या तिथे आम्ही जेव्हा भक्ती साधना करत असताना त्यांच्या संस्थेतून आम्हाला स्वतः चरणपादुका बाबांच्या मिळालेल्या होत्या. त्यांच्याबरोबर आम्हाला दिंडीचे जे साहित्य आहेत, मृदुंग, टाळ, या सगळ्या गोष्टीचा आम्हाला तिथून संस्थेतून आम्हाला पुरस्कार म्हणून पण मिळालेला होता. आम्ही गजानन महाराजांची भक्ती करत असताना सोबत जेव्हा त्यांच्या मंत्राचा किंवा त्यांच्या साधनेचा आम्ही पूर्ण स्वतः करत असताना अजून आमचा शोध जो आहे भगवंताच्या प्रती असल्यामुळे आणि वेगवेगळ्या संतांच्या सोबत आमचं येणं आणि सहवास असल्यामुळे कलावंत नात्याने, तर आम्ही गुलाबबाबांच्या संस्थेमध्ये सुद्धा आम्ही अटॅच होतो. तिथेच बाजूला काटेलधाम हे आहे आणि त्या काटेलधाममध्ये संत गुलाबबाबांचा आश्रम आहे. त्या गुलाबबाबांच्या आश्रमामध्ये सुद्धा आम्ही तिथून अटॅच होतो. गुलाबबाबा स्वयं आमच्या घरात यायचे, आमच्या घरी येऊन ते पूर्ण उपदेश करायचे, कीर्तन सत्संग चालायचे आमच्या घरामध्ये. त्यानंतर संत गजानन महाराजांची सुद्धा पालखी आमच्या ऑनर्स फॅक्टरी वरणगाव इथे आलेली आहे. फार मागच्या 30 ते 35 वर्षाआधीची हा काळ आहे. तिथे गजानन महाराजांच्या संस्थेतून जुडलेले असल्यामुळे पूर्ण पालखी वगैरे आमच्याकडे यायची. आम्ही स्वतः जेव्हा ह्या भक्तीमध्ये होतो, जेव्हा चरणपादुका आम्हाला मिळाल्यात, त्यावेळेला आम्ही आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशी आणि इतरत्र जितके काही आमचे उत्सव आहेत, दत्त उत्सव असो, गोकुळ अष्टमी असो किंवा इतर कुठलाही सण असो, एकादशी असो, तर ह्या प्रत्येक सणवाराला किंवा प्रत्येक उत्सवाला आम्ही भजनाचा कार्यक्रम गावोगावी करत होते. मी स्वतः एक कलावंत असल्यामुळे आणि वडीलसुद्धा माझे कलाकार असल्यामुळे आम्ही गावोगावी जाऊन भजन पूजन याचा कार्यक्रम आम्ही नित्यनेमाने करत होतो. इतक्या साधनेमध्ये सुद्धा करत असताना पुढे जेव्हा आम्हाला लक्षात येतं की आम्ही गजानन महाराजांची साधना करतोय, गुलाबबाबांची साधना करतोय, संतांचा सहवास मला लाभत असल्यामुळे मला इतर पंथांची सुद्धा फार लवकर ओळख झाली. ज्यामध्ये आपण आताचे जे करंटमध्ये जे आम्ही सांगतो की जे रघुवीर समर्थ जो काही पंथ चाललेला आहे बैठकचा, तर त्या पंथामध्ये सुद्धा मी बरेचसा काळ तिथे मी अभ्यास केलेला आहे. त्यानंतर मी
जिल्हा जळगावमधून जिथे माझं वास्तव्य आहे तिथे जवळच एक रामद्वारा म्हणून एक पंथ चालवला जातो. त्या पंथाचे प्रवर्तक संत सुखरामजी महाराज म्हटले जातात. तिथे सत्स्वरूपी राम या भक्तीस तिथे सांगितली जाते. जी 10वा द्वार किंवा 10वा द्वार जे आहे दशमद्वार याची भक्ती तिथे सांगितली जाते. तर ती भक्ती करण्याचा मंत्र जो आम्हाला मिळाला त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 7 ते 8 वर्ष आम्ही साधना केली आणि जे मंत्र आम्हाला मिळालेले होते ते राम 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 श्वासाने आतमध्ये घ्यायचे आणि तेच राम 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 श्वासाने पुन्हा बाहेर टाकायचे. अशा पद्धतीची भक्ती आम्ही जवळजवळ 7 ते 8 वर्ष वडिलांच्या सोबत राहून केलेली आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही निरनिराळ्या प्रकारच्या संतांची भक्ती स्वीकारली, त्यांचं मार्गदर्शन घेतलं, तर या मार्गदर्शनामध्ये आणि या भक्ती साधनेतून आपल्याला कुठल्या प्रकारचा लाभ मिळाला? मी यामध्ये तर फार सिरियस आहे, कारण की लाभ हा जो प्रकार आहे याच्यामध्ये मला तर चीड आहे या शब्दाच्या. कारण की जीवनामध्ये फक्त मी एवढी साधना करत असताना फक्त हानी इतकंच मला मिळालेलं आहे. मी इतक्या संगीत साधनेतून किंवा इतर पंथातून जे काही मला मंत्रसाधना प्राप्त झालेली होती त्यातून मला माझ्या शरीरामध्ये असंख्य प्रकारच्या रोगांनी घर करून घेतलेलं होतं आणि अनेक व्यसन मी तिथे सुरू झालेले होते. वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन्स आणि अनेक प्रकारची रोग अवस्था माझ्या शरीरामध्ये येऊन ठेपलेली होती, ज्यामुळे मला जीवन नकोसं वाटत होतं. अगदी असं स्वतःला कंटाळा वाटत होता. अगदी मला इतक्या काही प्रकारच्या सांगू शकतो की हानीच झालेली सांगू शकतो. त्यात माझं लग्न झालं त्यानंतरसुद्धा जवळजवळ 7 ते 8 वर्ष जे काही काळ गेला त्याच्यामध्ये जवळजवळ 4 अपत्य माझे जन्माआधीच गेलेत. त्यावेळेला ती जी आहे ती साधना माझी चालू होती, उपदेश चालू होता, मी संगीत क्लासेस वगैरे चालू होते. स्वतः तेवढं करत असताना मला संगीत साधनेच्या साधनेमधून ज्याला पाईल्स वेन म्हणतो किंवा आपण भगंदर फिशर अशा प्रकारचं जे आहे सारखं मला भयंकर त्रास सुरू झालेला होता आणि इतका त्रास त्याचा म्हणजे असहनीय. जसं मी रस्त्यातून असं चालायचो तर माझे जे मित्रमंडळ म्हणायचे मला की का हळूहळू का चालत आहे, तर मी त्यांना सांगू शकत नव्हतो. मला असं वाटत होतं की मी आता माझं संपलेलं आहे, आवरलेलं आहे. मी बरीचशी कामं माझी जी होती ना आर्थिक व्यवहार वगैरे असं मी म्हणजे असं बरोबर असं जागेवर नियंत्रण करायला लागून गेलो होतो. म्हणजे मुलांच्या नावे आपलं संपत्ती करून देणे किंवा मग माझी प्रॉपर्टीचा पूर्ण हिस्सा माझ्या मिसेसला करून देणे, अशा प्रकारचे विचार माझ्या इथे येत होते. मला वाटत होतं की मी जास्त दिवस काही टिकणार नाही, कारण की त्रासच मला इतका होत होता की त्याचं मी शब्दामध्ये तुम्हाला काहीच वर्णन सांगू शकत नाही. जसं की तुम्ही सांगता आहात की तुम्ही जी अगोदरची जी संगीत साधना करत होतात किंवा इतर भक्ती साधना करत होतात त्या भक्ती साधनेत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही, उलट हानीच मिळाली. तर तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे काय आले? हा एक फार चांगला विषय आहे आणि तो माझ्याबरोबर घडलेला आहे. कदाचित माझी काही पुण्याची कमाई शिल्लक होती, तर त्यामुळे मला हे दिवस आजचे मिळालेले आहेत आणि त्यात माझ्या आईचा आणि वडिलांचा वाटा आहे. आई वडील माझे सारखे काही ना काही सायंकाळच्या वेळेला सत्संग प्रवचन ऐकायचे आणि एक वेळ होती की मी जवळजवळ 8 ते 10 दिवस आधीच जय गुरुदेव पंथातून नामदीक्षा घेऊन आलेलो होतो आणि नामदीक्षा घेऊन आल्यानंतर आईला कल्पना होती की जय गुरुदेव कोण आहेत, काय आहेत. त्यांचा फोटो मी समोर लावलेला होता. मग आईने लागलीच मला सांगितलं की बघा तुम्ही जे पंथातून आज उपदेश घेऊन आला आहात तर गुरुजी काही सांगत आहे तिथे संत रामपालजी महाराज जे आहेत ते गुरुजींच्या बाबतीत काही तुम्हाला मार्गदर्शन करताय, जरा ऐका. तर मी लागलेच तिथे धावलो, कारण की गुरुजींचं नाव घेतलं आणि जय गुरुदेवचं नाव घेतल्याबरोबर मी धावलो. पाहिलं तर गुरुजी सरळ सरळ वाचून दाखवत होते तुलसी रामायण ह्या ग्रंथातून की 5 नाम काल के जानो तब दानी मन शंका आणो. तर मला तिथे इतका मोठा शॉक लागला की मी आधीच इतका शोध करून करून इथपर्यंत पोहोचलो. आता शेवटी कुठं वाटत होतं की आता ठीक योग्य जागेवर आलो. परंतु तिथे सुद्धा संत रामपालजी महाराजांचं जेव्हा मी ऐकलं की परमात्मा स्वतः म्हणजे संत रामपालजी महाराज सांगतायत की हे नामसुद्धा पार होण्याचे नाही,
याआधी मी असंख्य जितके काही प्रचलित नाम आहेत किंवा जे काही मंत्र आहेत त्याची मी साधना केलेली आहे. मी कठोर साधनेतून पुढे आलेलो आहे. आणि आजच्या ह्या वातावरणामध्ये इथे जो गुरुजींचा सत्संग ऐकताना मला सांगत आहेत की हे सुद्धा नाम नाही पारवण्याचे. मग ते नाम कोणते काय? मग मी त्या दिवसापासून गुरुजींचा सत्संग मात्र एकानंतर एक कंटिन्युअस नॉनस्टॉप ऐकत गेलो. ज्या दिवशी मी ऐकू शकत नव्हतो त्यावेळेला मी रेकॉर्डिंग करायचे. आमच्या भगतमती म्हणजे आमच्या माई ज्या आहेत त्या रेकॉर्डिंग्स करून मला ते सत्संग ऐकत होते. आणि अशा प्रकारे एक 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 कन्सेप्ट जी काही मी साधना करत आलो, जे काही मी नाम जप केले, ज्या देवतांवर मी अपरंपार भक्ती केली, अपरंपार विश्वास ठेवला की हे मला पार करून घेऊन जातील, किंवा संगीत साधनेमध्ये मला जे वाटत होतं की मी ही पार होण्याचीच भक्ती करत आहे, तिथून सुद्धा मला थार नाही किंवा माझा पार होणे शक्य नाही, पुन्हा मला ह्या लोकात यावंच लागेल, इतकं काही सांगत असताना मात्र आता माझी पायाखालची जमीन निघून गेलेली होती. आणि मग मात्र मी गुरुजींचा सत्संग नेमाने ऐकायला लागलो. आणि नेमाने ऐकत असताना ज्या वेळेला माझ्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या, त्या संगीताच्या असो किंवा नामाच्या बाबतीच्या असो, तर ज्या वेळेला मी गुरुजींचं एक एक सत्संग जेव्हा मी पुराव्यासहित चेक केले, अगदी जे ते काही सांगत होते त्यापासून ज्या नामाच्या बाबतीत सांगत होते किंवा ज्या 3 देवतांच्या भक्तीच्या बाबतीत सांगत होते त्याचं पूर्ण मी विवरण आपल्या आध्यात्मिक ग्रंथातून किंवा आपले जे काही यथार्थ ग्रंथ आहेत ज्यातून ते ज्ञान देत होते ते स्वतः मी विकत आणून मी ते सगळं चेक केलं, क्रॉस चेक केलं. मला कुठेही त्यात शंका राहिली नाही. आणि अशा ह्या सगळ्या शंका क्लिअर केल्यानंतर मात्र मी गुरुजींना शरण जाणे पसंत केलं. आणि मग नंतर आम्ही सर्व परिवार गुरुजींच्या शरणकडे निघायचं असं ठरवलं. तुम्ही संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतल्यानंतर तुमचा जो संतांचा जो शोध होता किंवा पूर्ण नामाचा शोध होता तो पूर्ण झाला का? हो, माझा संताचा शोध संपला. अगदी संत रामपालजी महाराजांच्या वतीने जे मला हवं होतं ते ज्ञान मिळाल्यानंतर मला कुठे शंका रहितच मी तिथे गेलेलो होतो. गुरुजींना शरण जाण्याच्या आधीच मी त्यांची पूर्ण चौकशी करून घेतलेली होती. त्यांच्या ज्ञानाचा पूर्ण अभ्यास केलेला होता. त्यांनी वापरलेली जी काही ग्रंथ होते ती सर्व ग्रंथ माझ्या घरी आजही उपलब्ध आहे. माझा शोध पूर्ण झालेला होता आणि त्यामुळे मला निसंकोच कुठल्याही प्रकारे कुठलीही शंका नसताना मी तिथे गुरुजींच्या शरण गेलो. या ज्या शरण तुम्ही संत रामपालजी महाराजांची घेतली, या भक्ती साधनेतनं आपल्याला काही लाभ मिळाला का? मी असंख्य लाभ तुम्हाला सांगू शकतो. यात सुरुवातीचाच माझा पहिला लाभ आहे की मी ज्या रोगातून मी ग्रस्त होतो, हा रोग तर माझा सत्संग ऐकताच मला ज्या दिवशी सत्संग नाही ऐकला त्या दिवशी मला रोगाची जाणीव होत होती. ज्या वेळेला मी सत्संग ऐकत होतो, ज्या वेळेला माझ्या एक एक शंका जात होत्या, तशा माझ्या शरीरातून एक एक माझे विकार जात असलेले मला समजले जात आहेत, त्याचा अनुभव झाला. आणि संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतल्यानंतर तर मात्र हे केव्हा निघून गेले याचा मला कधी पत्ता लागला नाही. आणि जे काही रिपोर्ट्स माझे होते की ज्या मला डॉक्टरनी सांगितलं होतं की तुम्हाला 3-6 महिने इथे राहावं लागेल, नंतर तुम्ही व्यवस्थित बरे होऊ शकतात, परंतु मी स्वतः इतका पीडित असल्यावर सुद्धा मी जे संगीत शिक्षणाचे जे क्लास घेत होतो मी त्यांची पर्वा करायचो आणि मी माझ्या शरीराची कधीच पर्वा केली नाही. मी शिक्षणाचं दान देत होतो किंवा ट्युशन्स घेत होतो त्याची पर्वा करत होतो, विद्यार्थ्यांची पर्वा करत होतो. मी विशारद अलंकारपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मी धडे शिकवत होतो. त्यात संगीत आहे, संगीतमध्ये तबला आहे, गायन आहे, हार्मोनियम आहे, यांचे मी पदवीधर शिक्षण प्राप्त केलेलं आहे आणि मी ते क्लासेस चालवत होतो आणि माझ्या शरीराची मी पर्वा करत नव्हतो. मात्र ह्या सगळ्या पिढ्या माझ्या संत रामपालजी महाराजांच्या नामदीक्षेनंतर एक एक करून ह्या बाजूला झाल्यात आणि मी अगदी स्वस्थ झालो. हा शारीरिक मला पहिला लाभ प्राप्त झाला. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती घेण्या अगोदर आपण
महाराष्ट्रातील बऱ्याच प्रचलित संतांच्या सान्निध्यात होता आणि त्यांच्याबरोबर तुम्ही कार्यक्रम केलेत, तर याचं काही आपल्याला प्रमाण मिळेल का? हो, प्रमाण माझ्याजवळ भरपूर आहे दाखवण्यासाठी आणि मी काही अल्बम्स पण आणलेले आहे की ज्याच्यात जवळजवळ हजारो फोटो आहेत लहानपणापासून आतापर्यंतचे. पण काही मी तुम्हाला सांगू शकतो, आजचे जे प्रचलित संत आहेत त्याचे काही फोटोग्राफ्स मी तुम्हाला दाखवू शकतो, सोबत ठेवलेले आहे. एक दाखवतो एक प्रमाणासाठी. सर, आजच्या प्रचलित संतांमध्ये शंकराचार्य आहेत, त्याच्यानंतर नारायणदेव बाबा आहेत, हे वाकेश्वराचे आहेत. त्याच्यानंतर माझे स्वतःच्या प्रोग्राम्सचे काही फोटोग्राफ्स आहेत की मी ज्यांच्याबरोबर कार्यक्रम केलेले आहेत की ज्यांच्या कार्यक्रमामध्ये मी स्वतः सहभाग दिलेला आहे. तर हे सगळे कार्यक्रम मी त्यांच्याबरोबर करत असायचो, माझे स्वतःचे कार्यक्रम करत असायचो. याचे बरेचसे फोटोग्राफ्स आहेत. तर मी जितकी आपल्याला कोणाला आवश्यक असेल तर मी ते सगळे फोटोग्राफ्स मी स्वतः सोबत आणलेले आहेत आणि अजूनही बरेचसे काही कार्यक्रमाचे फोटोज मी सोबत ठेवलेले आहे. सर, जे काय आपण संत रामपालजी महाराजांकडनं जे ज्ञान घेतलं, जे ज्ञान मिळवलं आणि जी काही साधना करत आहात, तर ही साधनाबद्दल आपण श्रोत्यांना काही मार्गदर्शन किंवा संदेश देऊ शकाल का? मी इतका विद्वान तर नाही, परंतु परमात्म्याच्या दयाने संत रामपालजी महाराजांच्या कृपेने दासला जे काही ज्ञान आहे त्याची प्रार्थना, विनंती, हात जोडून विनंती मी सर्व भाविकांना, वारकरी पंथातील असो वा माझे नातेवाईक असो की माझे मित्र असो, माझे कलावंत असो, माझे शिष्य असो. शिष्य या करतात की मी बरेचसे गुरुपरंपरेमध्ये मी विद्यार्थीसुद्धा घडवले, ते मला आज गुरु म्हणूनच संबोधतात. अशा सर्वांना मी आपल्या वतीने, आपल्या चॅनलच्या वतीने हात जोडून प्रार्थना करू इच्छितो की आज पावतर भगवंत प्राप्तीसाठी ह्यासाठी जे काही प्रयत्न दासने केलेले आहे, सगळे प्रयत्न माझे संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने मला लक्षात आलेले आहेत की आधीचे प्रयत्न विफल असून आता मला जो भक्तियोग आता प्राप्त झालेला आहे तो यथार्थ मार्ग आहे आणि हा यथार्थ मार्ग सगळ्यांनी मिळून हा करायला हवा. गुरुजी जे आम्हाला प्रमाण दाखवत आहे त्यामध्ये गीता, वेद, कुराण शरीफ, गुरुग्रंथ साहिब, बायबल या सर्व पवित्र धर्मग्रंथांचे जे काही पुरावे आम्ही बघत आहोत किंवा आजच्या पवित्र ग्रंथामध्ये किंवा आजच्या संतवाणीमध्ये जर म्हटलं तर ज्ञानेश्वर माऊलीची मुक्ताई सनद किंवा दासबोध, समर्थांचं दासबोध यामध्ये सुद्धा असंख्य प्रमाण आम्हाला मिळतात की संत रामपालजी महाराज जे कबीर देव किंवा कबीर साहेब हा सगळ्यांचा मालक, मूल मालक असं आम्हाला इथे पुराव्यासहित दाखवत आहे. तेच प्रमाण आमच्या महाराष्ट्रातील संतांनी सुद्धा दिलेले आहेत. खरोखरच यावर एक वेळा तरी आपण पुन्हा विचार करायला हवा. जे आम्ही वारकरी संप्रदायातील जी मंडळी आहेत, जी आज रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल किंवा ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम वगैरे ह्या मंत्राचा सहज जाप करत असतात, उठता बसतात मुखाने त्याच उच्चारण करत असतात, मी त्या सर्वांना हात जोडून प्रार्थना करू इच्छितो की ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या मुक्ताई सनदमध्ये आपल्या धाकटी बहीणला जो उपदेश केलेला आहे तो व्यवस्थित वाचून बघा. 18 अध्यायाची सनद तुम्ही व्यवस्थित चाळा. त्यानंतर शेवटी जे स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी कबीर साहेबांच्या बाबतीत तिथे पुरावे दिलेले आहेत की हेची गुह्य ज्ञान नामदेवा लादले, कबीराने कथले चारी योगी. आणि ह्या पद्धतीने जे संत आहेत, जे पूर्ण तत्वदर्शी, पूर्ण ब्रह्म आहेत, ते अशी लीला करतात, चारी युगात येऊन आपलं ज्ञान स्वतः येऊन सांगत असतात. याचे प्रमाण स्वतः ज्ञानेश्वर माऊलींनी मुक्ताई सनद या ग्रंथात दिलेलं आहे. त्यानंतर जय जय रघुवीर समर्थमध्ये जे काही आज बैठकीची जी मंडळी आहे त्यांच्या बाबतीतही मी त्यांनासुद्धा प्रार्थना करतो की त्यांनीसुद्धा आपल्या दासांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली कवेश्वर स्तवन जो काही प्रकरण आहे त्याला व्यवस्थित अभ्यासा. कवेश्वर स्तवनमध्ये स्वतः रामदास स्वामी आम्हाला उपदेश करत आहे, आता वंदू कवेश्वर शब्दसृष्टीचे ईश्वर ना तरी हे परमेश्वर वेद अवतारी. इथे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की तो कबीर जो आहे, कवीश्वर जो आहे, त्याला कवीश्वर म्हणा, कबीर देव म्हणा किंवा कबीर साहेब म्हणा,
तर संत रामपालजी महाराज त्यांना कबीर साहेब म्हणतात. तोच वेदामध्ये कबीर देव आणि तेच ते स्वतः कवी ईश्वर म्हणून इथे संबोधलेलं आहे. दासांनी सुद्धा त्याची ओळख आम्हाला दिलेली आहे. दासांनी सुद्धा शेवटच्या ह्या प्रकरणामध्ये शेवटच्या 2 ओळीमध्ये ते स्वतः सांगत आहेत की आता असो हा विचार जगास आधार कवीश्वर. इथे त्यांनी स्पष्ट आपला विचार ठेवलेला आहे. तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. म्हणजे ह्या जगाला जर कोणी आधार असेल किंवा जो भगवंत ह्या तारणहार किंवा पालनहार जर असेल तर तो फक्त कबीर देव आहे, त्यालाच माझा दंडवत आहे, असं स्वतः दासांनी ते त्या प्रकरणाच्या शेवटी सांगितलेलं आहे. त्यानंतर दासांनी सुद्धा एका प्रकरणामध्ये देवशोधन या प्रकरणामध्ये फार महत्त्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. त्यात ते स्वतः सांगत आहेत की ब्रह्मा विष्णू आणि हर त्यासी निर्मिता तोची थोर, तो ओळखावा परमेश्वर नाना यत्ने. इथे दासांनी स्पष्ट केलेले आहे की ब्रह्मा विष्णू महेश यांची जे उत्पन्न करणारी देवता आहे त्यांना ओळखा, तो भगवंत आहे, तो परमेश्वर आहे, खरं त्याची भक्ती करा, असं प्रत्येक गोष्टीमध्ये दासांनी स्पष्ट केलेलं आहे. परंतु आज जी काही आम्ही साधना घेऊन बसलो आहे त्या साधनेमध्ये मात्र स्पष्ट आहे की आम्ही ह्याच 3 देवतांची भक्तीमध्ये आम्ही अडकलो आहोत. दासांचं मार्गदर्शन मात्र बाजूलाच आहे. तर मी सगळ्यांना प्रार्थना करू इच्छितो की जी साधना, संगीत साधना, ज्याला तुम्ही परमात्मा प्राप्तीचा मार्ग समजून करत आहात, तर खरोखरच या साधनेमध्ये सुद्धा परमात्मा प्राप्तीचा मार्ग नव्हे, तर हा काळ लोकाचा मार्ग आहे. इथे सुद्धा जी साधना आम्ही करणार आहोत आमची उपलब्धी फक्त इंद्रलोकपर्यंत आहे, अशा प्रकारचं सत्संग संत रामपालजी महाराजांनी पुराव्यासहित दिलेलं आहे. आणि याचे प्रमाण आम्हाला गरुड पुराणामध्ये सुद्धा मिळतं की आम्ही जी साधना करत आहोत या साधनेच्या उपलब्धीमध्ये आम्ही जास्तीत जास्त त्या लोकापर्यंत, इंद्रलोकापर्यंत जाणार आणि पुन्हा आम्ही 84मध्ये येणार, याचे असंख्य प्रमाण आम्हाला गरुड पुराणामध्ये मिळतात. आपण चाळावे, बघावे, परममोक्षाच्या मार्गासाठी जर आपल्याला यावं असे प्राप्त करून घ्यायचं असेल तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान ऐकावं आणि ते ज्ञान ऐकूनच आपला उद्धार होऊ शकतो. आणि ती जी साधना आहे, ती जी संगीत साधना आहे, ज्याला आम्ही इथे करण्यासाठी मरमर करत आहोत, तिथे मात्र त्याला करण्यासाठी कोणीही तिथे कलावंत नाही. ती आपोआप ते सर्व काही वाद्य, आपले धून जी आहे परलोकाची, ज्याला आपण म्हणतो सतलोकाची धून, तिथे अपने आप बज रही है, आपल्या आप ती वाजत आहे, त्याला कोणी साधक वाजवत नाही आहे. त्या धूनला प्राप्त करायचं आहे. ती कला आम्हाला प्राप्त व्हायला पाहिजे. ती अमर कला प्राप्त झाल्यानंतरच आम्ही अमरमोक्ष किंवा परममोक्ष प्राप्त करू शकतो. आणि यासाठी संत रामपालजी महाराजांचा सत्संग नियमाने आणि परफेक्ट आपल्या सतग्रंथाला पूर्ण पडताळून पाहून पुढे आपल्याला अभ्यास करण्याची फार गरज आहे. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचा मार्ग हा एकमेव मार्ग आहे जो तुम्हाला मुक्तीपर्यंत पोहोचवतो. जर कोणा साधकाला संत रामपालजी महाराजांची दीक्षा घ्यावायची असेल तर तो साधक किंवा ती व्यक्ती ती भक्ती साधना कशी घेऊ शकेल? सर, आपल्या अनेक TV चॅनल्सवर संत रामपालजी महाराजांचा सत्संग चालत असतो. त्या सत्संगाच्या सोबत खाली एक पट्टी चालते. त्या पट्टीवर संत रामपालजी महाराजांचे नंबर्स असतात, आश्रमाचे नंबर्स असतात. तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट्स करा. तिथे कॉन्टॅक्ट्स केल्यानंतर तुम्हाला तिथून तुमच्या जवळपासच्या नामदीक्षा केंद्राचं तुम्हाला नंबर दिला जाईल आणि त्या नामदीक्षा केंद्रावर तुम्ही संपर्क साधून आपली तिथे नामदीक्षा प्राप्त करून घेऊ शकतात. या भक्ती साधनेसाठी कुठल्या प्रकारचा खर्च येतो? या भक्ती साधने प्राप्तीसाठी किंवा नामदीक्षा प्राप्ती करण्यामध्ये आपला कुठलाही एक प्रकारचा कोणताही 1 रुपया किंवा कुठलाही आपल्या प्रकारे इथे काहीच चार्ज केलं जात नाही. उलट आश्रमाच्या वतीने संत रामपालजी महाराज आम्हाला भक्ती साधनेसाठी लागणारी सगळी काही सामग्री, त्यात जी त्यांची नित्यनियमाची पुस्तक मालिका आहे, काही फोटोज आहे, काही प्रसाद आहे, तर हा टोटली आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट स्वतः संत रामपालजी महाराजांच्या वतीने दिला जातो. त्यातला कोणताही रुपया आपल्याला खर्च करण्याची गरज नसते. धन्यवाद. धन्यवाद सर. सत्साहेब. संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि
अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.